महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर पावसाळ्यामध्ये कोणती पिकं केल्याने आपल्याला जास्त फायदा होतो ही चर्चा आज आम्ही करणार आहोत। पावसाळ्यामध्ये आपण दोडक्याची लागवड करू शकता, त्यानंतर दुधी भोपळ्याची लागवड करू शकता, कारल्याची लागवड करू शकता आणि वरण्याची लागवड करू शकता, वांग्याची लागवड करू शकता, भेंडीची लागवड करू शकता किंवा मिरचीची लागवड करू शकता। तर ह्या पद्धतीने आपण पावसाळ्यामध्ये ही सर्व पिकं करू शकता। पावसाळ्यामध्ये जे वातावरण असतं तर ह्या पिकांना खूप महत्त्वाचं असतं। तर योग्य टेम्परेचर असतो, ह्युमिडिटी असते, त्यानंतर पावसाळा असतो, त्याच्यासोबतच आपल्याला महत्त्वाचं म्हणजे जे वातावरण आहे, पोषक वातावरण जे आहे ते ह्या पिकांना पोषक वातावरण असतं। तर कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी ज्या पद्धतीने वातावरण आहे त्या पद्धतीने आपण पिकं निवडणं खूप महत्त्वाचं आहे। तर त्याच्यासाठी आपण ह्या पद्धतीने ही सर्व पिकं आपण पावसाळ्यामध्ये करू शकता। ही जी पिकं आहेत ती आपण पावसाळ्यामध्ये केल्याने काय होतं की फास्ट वाढ होते, पिकामध्ये खूप छान पद्धतीने वाढ होते आणि लागवडीचा खर्च जो आहे तो ऑटोमॅटिकली कमी येतो आणि आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन भेटतं। ज्या पद्धतीने वातावरण आहे त्या पद्धतीने पिकं करणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण ही पिकं पावसाळ्यामध्ये करू शकता। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।